नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या म्हणजे इयत्ता पहिलीच्या अगोदर मुलांना काय काय आले पाहिजे, आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो। तर बघा, कमेंट एक मला आली होती की मॅडम इयत्ता पहिलीच्या अगोदर मुलांना काय काय आले पाहिजे आणि तुमच्याबद्दल पण थोडीशी माहिती सांगा म्हणून। तर बघा मित्रांनो, आज मी काय करणार आहे, पहिल्यांदा माझी थोडीशी 1-5 मिनिटं माहिती सांगते आणि मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। बघा मित्रांनो, मला असं विचारलं होतं की तुम्ही कोणत्या शाळेत वगैरे आहात का, गव्हर्नमेंटच्या किंवा जिल्हा परिषदच्या। तर बघा मित्रांनो, मी कोणत्याही गव्हर्नमेंट शाळेत काय टीचिंग करत नाही आहे, एका शाळेत टीचिंग करते पण प्राथमिक शाळेमध्ये आहे। आणि बघा, मी टेम्पररी टीचिंग करते मित्रांनो। मग 11 ते 5 मला शाळेत जावं लागतं, तिथून येऊन मग मला जसा वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ करते मित्रांनो। मला यामध्ये आवड आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे मी टाकते मित्रांनो। बघा, मला अशा पण कमेंट आल्या होत्या MPSC चे वगैरे हे टाका मॅडम, गणित टाका म्हणून। तर बघा मित्रांनो, ते पण मी घेणार आहे सगळं, MPSC असू दे, स्कॉलरशिप असू दे, नवोदयची पण असू दे, अशा पण काही कमेंट आल्या होत्या, पण हे सगळं घेणार आहे मित्रांनो। आता सध्या कसं शाळेमुळे 11 ते 5 शाळा असल्यामुळे मला जरा लोड होतोय सगळा, आणि मग हे पण हळूहळू सगळं मित्रांनो घेणार आहे मी। बघा, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया की मुलांना शाळेत नेमकं कोणत्या वयात घातलं पाहिजे मित्रांनो, तुम्हाला हे पहिल्यांदा मी सांगणार आहे। आणि पहिलीच्या अगोदर मुलांना काय काय आले पाहिजे हे पण तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, जेव्हा तुमचं मूल पहिलीमध्ये जाणार असतं तेव्हा त्याला 6 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत मित्रांनो, आणि वयाच्या 7व्या वर्षी त्याला तुम्ही पहिलीमध्ये घातलं पाहिजे। असा रूल आता सध्या आहे शासनाचा की 7व्या वर्षी मुलाने आता पहिलीत जायला पाहिजे। बघा म्हणजे आता काय होतं सध्या की पालक 2.5-3 वर्षापासून आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घालतात, पण बघा इतक्या लवकर मुलांना घालायची काही गरज नाही मित्रांनो। अजून आपल्या मुलांना सरळ धड मराठी बोलता येत नसतं मित्रांनो, तर आपण त्याला डायरेक्ट इंग्लिश मीडियम मध्ये घालतो 2.5-3 वर्षामध्येच, काय गरज आहे मित्रांनो। तर बघा, 4 वर्षापर्यंत त्याला शाळेत तुम्ही घालायची काही गरजच नाहीये। जेव्हा त्याला 4 वर्ष पूर्ण होतील, किंवा तुमचा मुलगा किंवा तुम्हाला जर वेळच नसेल, तुम्ही दोघेही जॉब करत असाल, तर तुम्ही 4थ्या वर्षापासून घाला, पण 4 वर्षाच्या आत मुलांना तुम्ही लगेच शाळेत पाठवू नका मित्रांनो। त्याचं आता कुठं खेळायचं वय असतं, 2 वर्षाच्या पुढे त्याला खूप खेळावंसं वाटतं, त्याचं खेळायचं वय असतं, त्याला आपण मराठी व्यवस्थित बोलणं शिकवायला पाहिजे पहिल्यांदा, आणि मग त्याला आपण इंग्लिश मीडियम शाळेमध्ये तुम्ही घालायचं काय नाही, घाला तुम्ही शाळेमध्ये। पण माझं तर वैयक्तिक असं मत आहे की 4 वर्षापर्यंत मुलांना नका का पाठवू शाळेमध्ये, तोपर्यंत तुम्ही त्याचं घरामध्ये जे काही ओरल सगळं आहे ते तुम्ही म्हणून घ्या। ज्या काही पोएम्स वगैरे असतात तुम्हाला येत असतात, आता काही अडाणी कोण नाही आहे, सगळे पालक सुशिक्षित आहेत, पालकांना सगळं काही येतं, मग तुम्ही घरी त्याचं ओरल सगळं घेऊ शकता मित्रांनो। जे काही पोएम्स आहेत, फोनिक साऊंड्स वगैरे आहेत बघा, मोबाईलला लावून तुम्ही ते सगळे घेऊ शकता मुलांकडून, म्हणून सगळं घेऊ शकता रिव्हिजन त्याची, म्हणजे आठवड्याचे वार घेऊ शकता मित्रांनो, मराठी महिने, इंग्रजी महिने, परत पाळीव प्राणी कोणते, जंगली प्राणी कोणते। जरी तुम्हाला वाटत असेल की मुलाला इंग्लिश जास्त यावं, तर तुम्ही घरी मुलाला तुम्ही म्हणजे याला काय म्हणायचं, समजा खिडकीला काय म्हणायचं, दाराला काय म्हणायचं, फळांची नावे इंग्लिशमध्ये, हे तुम्ही मुलांशी असं तुम्ही बोलू शकता। फक्त ओरल घ्या मुलांची 4 वर्षापर्यंत, हे सगळं मुलांना येऊ द्या। मग 4 वर्षानंतर जरी तुम्ही मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घाला, किंवा ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी अंगणवाडीमध्ये जरी घातलं तरी काही हरकत नाही मित्रांनो। असं काय नाहीये की इंग्लिश मीडियमलाच घातलं तर मुलांना सगळं येतं, अंगणवाडीमध्ये जरी तुम्ही घातलं तरी पण ज्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर जेवढी आहे तेवढं मुलांना येतं मित्रांनो। काही मुलं म्हणजे मूळतः हुशार असतात, त्यांना आपण काही जास्त सांगायची पण गरज नसते बघा, त्यांना एकदा आपण सांगितलं तर पटकन येतं त्या मुलांना, म्हणजे तेवढी त्या मुलाची ग्रास्पिंग पॉवर पण असते की एकदा आपण शिकवलं तर मुलांना पटकन येऊ शकतं। बघा, आता महत्वाचं म्हणजे पहिलीच्या अगोदर मुलांना काय काय यायला पाहिजे मित्रांनो। तर बघा, मी तुम्हाला ते सगळं लिहून देते पहिल्यांदा। बघा, आता आपलंच एखादं उदाहरण घेऊ, जेव्हा आपली आई आपल्याला चपाती किंवा भाकरी करायला शिकवते मित्रांनो, तर आपल्याला ते पटकन येतं का बघा, जास्त करून महिलांना सांगायला लागले, बघा आपल्याला पटकन येतं का ते, चपाती जर आपल्या आईने सांगितली आपल्याला करायला, तर आपल्याला लगेच येत नाही ते, आपण त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो जास्त। आणि जेव्हा आपण सराव करतो तेव्हा पहिल्यांदा लहान गोळा घेतो, मग त्या एका गोळ्याची आपण चपाती लाटतो, तो पण आकार नीट येत नाही बघा,
काही वाकडी होते, कशी पण होते, गोल व्यवस्थित येत नाही, कोणता पण नकाशा होतो. तर बघा, मग आपण जेव्हा त्याचा सराव करतो तेव्हा आपली चपाती एकदम गोल येते बघा, एकदम गोल येते, एकदम छान येते. तसंच लहान मुलांचं असतं. जर आपण त्यांना सांगितलं की बाबा लगेच तू अ लिही, लगेच आ लिही, लगेच ए लिहून दाखव, बी लिहून दाखव, 1-2 लिहून दाखव, त्यांना येईल का मित्रांनो? त्यांच्या हाताला अजून सवय नसते. मुलांना अजून पेन्सिल कशी पकडायची ते पण येत नसतं बघा पहिलीच्या अगोदरच्या मुलांना. त्यांना पहिल्यांदा आपण पेन्सिल कशी धरायची हे शिकवलं पाहिजे. बघा, आपण म्हणतो की आई वडील हे मुलाचे पहिले गुरु असतात. मग आई वडिलांनीच त्यांना हाताला धरून पहिल्यांदा कसं लिहायचं असतं हे शिकवायला पाहिजे. शाळेत तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा आपण त्यांना शाळेत घालतो, 4थ्या वर्षापासून असू दे किंवा 5व्या वर्षापासून असू दे, तुम्ही त्यांना अंगणवाडीत घाला किंवा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घाला, शाळेत तर हे सगळं होतच. पण फक्त शाळेवर पण डिपेंड राहून उपयोग नाही मित्रांनो. जर एका वर्गात जर 40-50 मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलाला हाताला धरून शिक्षक शिकवू शकत नाहीत ना. त्यातला एका फक्त मुलाला समजावून सांगणार आणि त्याप्रमाणे ते घेणार. पण सगळा सराव मुलांचा पहिल्यांदा आपल्याला घरी जास्त घ्यावा लागतो मित्रांनो. आणि जर मुलांना व्यवस्थित आपण घरी सगळं शिकवलं तर मुलांना नंतर नंतर परफेक्ट सगळं येऊन जातं बघा. बघा, पहिल्यांदा मुलाला तुम्ही व्हर्टिकल लाईन म्हणजे उभी रेषा, ज्या या व्हर्टिकल लाईन्स आहेत, उभ्या रेषा कशा काढायच्या, तुम्ही पहिल्यांदा हे पाटीवर सराव घ्या किंवा त्यांच्या नोटबुक मध्ये सराव घ्या. त्यानंतर होरिझॉन्टल लाईन असतात बघा, अशा आडव्या रेषा त्या मुलांच्या घ्या. त्यांना पहिल्यांदा उभ्या रेषा येऊ द्या, आडव्या रेषा येऊ द्या. त्यानंतर स्लॅन्टिंग लाईन असतात बघा, तिरप्या रेषा असतात, अशा तिरप्या रेषा. हे सगळं मुलांच्याकडून पहिल्यांदा वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून त्यांना त्यांच्या हाताला वळण लागेल लिहायचं की कसं लिहायचं असतं बाबा. आणि हे सगळं मुलांना जेव्हा येतं त्याचप्रमाणे बघा, असे कर्व असतात, असा एक असतो, असा असतो, किंवा हे असे आकार असतात, असे आकार असतात, असे पण आकार असतात बघा, असे पण असतात बघा, चे पण कर्व असे पण असतात. म्हणजे हे सगळं मुलांना पहिल्यांदा हे सगळं मुलांच्याकडून करून घेतलं पाहिजे मित्रांनो. आणि जेव्हा ह्या रेषा त्यांना परफेक्ट येतात, ह्या स्टँडिंग लाईन असू दे, स्लॅन्टिंग लाईन असू दे, होरिझॉन्टल लाईन असू दे, हे सगळे कर्व असू दे, हे जेव्हा सगळं मुलांना येतं तेव्हा मुलांना मग तिथून पुढे आपण, जसं मी तुम्हाला मग अशी चपातीचं उदाहरण दिलं, तसंच बघा आपण जेव्हा मग म्हणजे एकदम लहान गोळा घेतो आणि परत मोठ्या गोळ्यापासून चपाती गोल आकारात करतो, तसंच मुलांचं पण आहे. मुलांना पहिल्यांदा हे सगळं यायला पाहिजे व्यवस्थित. आणि जेव्हा त्यांना हे सगळं व्यवस्थित काढता येतं, त्यांच्या हाताला वळण लागतं बघा ते लिहायचं. आणि जेव्हा हे परफेक्ट येतं तेव्हा त्यांना तुम्ही कोणतीही अक्षरे द्या तर ती मुलांना एकदम उत्तम प्रकारे येणार आहेत लिहायला. बघा, त्यांच्याकडून ते सगळं आपण घेतलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे पहिलीच्या अगोदर मुलांना 1 ते 10, 1-2 किंवा 1-2 जे असेल ते मुलांना पहिल्यांदा लिहायला व्यवस्थित यायला पाहिजे. अ ते ज्ञ पर्यंत पण यायला पाहिजे. आणि A to Z त्यांना सगळं यायला पाहिजे. जरी नाही आलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. असं काही कंपल्शन नाही की मुलांना पहिलीच्या अगोदर हे सगळं यायलाच पाहिजे. पण आलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण पहिलीमध्ये मुलांना एकदम सोपं जाईल. बघा, आता 4 वर्षापासून पुढे म्हणजे 5वं किंवा 5 ते 6 आणि 6 ते 7 या वर्षापर्यंत मुलांना जरा जरा समज आलेली असते बघा. त्या वयामध्ये आपण जरी मुलांना म्हणलो की बाबा अभ्यास करायला ये, तर तो मुलगा लगेच येतो बघा, नाही म्हणत नाही. पण जेव्हा मुले मोठी होतात, 2री-3री जातात, तेव्हा त्यांना अभ्यास नको वाटतो, तेव्हा त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो मित्रांनो. पण जेव्हा लहान आहे तोपर्यंत बघा मुलांना हे सगळं जर आलं तर म्हणजे कसं मुलांचं तोपर्यंत 7व्या वर्षी मुलांना कसं शाळेमध्ये त्यांना बसण्याचा एवढा स्टॅमिना पण असतो मुलांचा, आणि तेवढी त्यांची मॅच्युरिटी पण झालेली असते. आणि काय काय मुलांची ग्रास्पिंग पॉवर पण भरपूर असते की मुलांना एकदा सांगितलं तर पटकन ते सगळं येतं. बघा, आता शाळेत कसं असतं, पहिलीच्या मुलांना काय काय मुलांना सगळं हे येतं, जे बेसिक आहे ते सगळं मुलांना येतं, आणि काय काय मुलांना काहीच येत नाही. मग ते सगळं परत सगळ्यांना एका लेवलमध्ये आणायला खूप जास्त वेळ जातो मित्रांनो. मग सगळ्यांना ते ते यायला पाहिजे लिहायला. तोपर्यंत ज्या मुलांना आलेलं असतं त्या मुलांचा प्रॉब्लेम असतो. ती मुलं म्हणतात मॅडम आम्हाला हे सगळं येतंय आणि तुम्ही सारखं डबल तेच घेता परत, म्हणजे असं होतं. त्यामुळे कसं पहिलीच्या अगोदर मुलांना हे सगळं बेसिक यायला पाहिजे. बघा, पहिलीमध्ये पण परत मुलांना अक्षर ओळख आहे, डबल त्यांना परत शिकायला मिळतं हे सगळं. आणि नंतर मग सिलेबस वगैरे असतो. त्यानंतर बघा, कानाचे शब्द असतात, वेलांटीचे असतात, उकाराचे असतात, मात्राचे शब्द असतात. हे सगळं मुलांना दिवाळीपर्यंत हे सगळं मुलांना शब्द वगैरे वाचायला येतात. तर दिवाळीनंतर मुलांना काही मुलांना पुस्तक सुद्धा वाचता येतं.
हे सगळे बेसिक पक्क झाल्यामुळं दिवाळीनंतर पहिलीच्या मुलांना पुस्तक सुद्धा वाचता येतं. त्याचप्रमाणे हे सगळं का घ्यायचं अगोदर, कारण पहिलीच्या मुलांना म्हणजे पहिलीपासून आता स्पर्धा परीक्षा आहेत बघा, KTS असू दे, ITS असू दे, STS असू दे, ह्या परीक्षा आहेत. मग त्यामुळे काय होतं, जेव्हा मुलांना सगळं वाचायला येतं दिवाळीनंतर, तेव्हा मुलांना ह्या परीक्षेला आपल्याला बसवता येतं मित्रांनो. आणि जेव्हा आतापासूनच या परीक्षा मुलांना म्हणजे याचा सराव होत गेला, तर पुढे पुढे मुलांना स्कॉलरशिप असू दे, नवोदय परीक्षा असू दे, मग कोणत्याही परीक्षा असू दे, तर मुलांना त्यामध्ये परत मुलांना एकदम छान सवय होऊन जाते अभ्यासाची. त्यामुळे मुलांना पहिलीच्या अगोदर हे सगळं बेसिक मुलांना आलं पाहिजे मित्रांनो. आणि हे तेवढं मुलांना येतच, कारण 4 वर्षापासून पुढे जेव्हा 4 वर्ष पूर्ण होतं मुलांचं, तेव्हा त्यांना जरा जरा आपणच सवय लावली पाहिजे अभ्यासाची. आणि दररोज जर तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास त्यांचा जरी अभ्यास घेतला, तर लहान मुलं आहेत म्हणजे ते काही कंटिन्यू बसू शकत नाहीत, पण तुम्ही त्यांचा एक 20 मिनिटं 25 मिनिटं जरी अभ्यास घेतला दररोज, तरी पुष्कळ आहे मित्रांनो. बघा, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सरावाने कोणतीही गोष्ट प्राप्त होते आपल्याला. बघा, आता आपण सायकल खेळतो, लहान मुलं सायकल जेव्हा खेळतात तेव्हा ती सायकलवरून कितीतरी वेळा पडतात मित्रांनो. मग ती पडली म्हणून काही सायकल खेळायची राहत नाहीत, ती जोपर्यंत सायकल येत नाही तोपर्यंत सायकल शिकतात. तसंच ह्या अभ्यासाचं पण आहे मित्रांनो. जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण शिकत राहिलं पाहिजे, सराव केला पाहिजे. माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मी तुम्हाला सांगते की सराव केला पाहिजे. सराव हा जास्त महत्वाचा आहे. सरावाने कोणतीही गोष्ट प्राप्त होते. म्हणून रेग्युलर अभ्यास, आपण आपल्या मुलांचा सुद्धा रेग्युलर अभ्यास घेतला पाहिजे मित्रांनो. जेव्हा त्यांना हे सगळं येतं, आणि मी माझा व्हिडिओ पण एक टाकलेला आहे की 1ली ते 4थी पर्यंतचा अभ्यासक्रम आणि मुलांना काय काय आलं पाहिजे मित्रांनो, ते स्टँडर्ड वाईज मुलांना खरोखर येऊ द्या. काहीही पुढे मुलांना प्रॉब्लेम येत नाही बघा. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण व्हिडिओ माझा बघून घ्या मित्रांनो. बघा तर मित्रांनो, तुम्ही आता आपल्या मुलांना तुम्ही म्हणजे ज्युनियरला घाला, सिनियरला घाला, तर तुम्ही पहिलीपासून मुलांना सेमी इंग्लिशला घातलं तर खूप छान होईल. म्हणजे कसं, मुलांचं इंग्लिश पण चांगलं होतं आणि मराठी पण चांगलं होतं. बघा, तो काय प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या तुम्ही शाळेत मुलांना घालू शकता. पण बघा, म्हणजे ज्यांची परिस्थिती नसते त्यांनी अंगणवाडी जरी मुलांना घातलं तरी बघा, बाहेर पुस्तक वगैरे मिळतात, एखादी अंकलिपी आणा किंवा मराठी अक्षर ओळखचे बुक मिळतं किंवा कॅपिटल लेटर्सची बुक मिळतं किंवा मुलांना 1 to जे लिहायचं असतं ते पण एक बुक मिळतं. ती तुम्ही 3 पुस्तकं जरी आणलीत आणि त्यामध्ये सगळं असतं बघा, मुलांना पहिल्यांदा गिरवायचं असतं आणि मग त्यांच्या हाताने त्यांना लिहायचं असतं. ते जरी तुम्ही घरी घेतलं 1-2 वर्ष मुलांचं, त्यांना शाळेत जाऊ दे, पण तुम्ही तरी पण शाळेतनं मुलगा जेव्हा घरी येतो तेव्हा तुम्ही त्यांचं फक्त घरी एक 25-30 मिनिटं अभ्यास घ्या आणि फक्त त्यांचं घरी ते गिरवून घ्या किंवा लिहून घ्या. बघा, 2 वर्षामध्ये मुलांना 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांना एकदम परफेक्ट ते म्हणजे सगळं बेसिक जे आहे ते मुलांना एकदम परफेक्ट येणार आहे मित्रांनो. आणि त्यांना पहिलीमध्ये मग पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही मुलांना. बघा मित्रांनो, आपण असं नाही समजायचं की शाळेत आता मुलाला घातलं पाहिजे बाबा आणि आपलं काम झालं. तर बघा, सगळं शाळेवर डिपेंड राहून उपयोग नाही मित्रांनो. जेव्हा शाळेत शिक्षक त्याचा म्हणजे मुलांना शिकवतात तेव्हा त्याचा आपण घरी सराव घेतला पाहिजे त्या मुलांचा. शाळेत बाबा शिकवल्यावर मुलांना सगळंच येतं असं पण नसतं. काय काय मुलांचं शाळेत लक्ष नसतं, काय काय मुलांचं लक्ष असतं, पण काय काय मुलांचं लक्ष नसतं. त्या मुलांना आपण घरी आल्यावर बघायला पाहिजे त्यानं काय लिहिलंय काय नाही, आणि आपण घरी पण त्यांचा सराव घेतला पाहिजे मित्रांनो. बघा, हे जर सगळं व्यवस्थित जर तुम्ही घेतलं तर एकदम उत्तम प्रकारे आपलं मूल शिकणार आहे. आणि बघा, काही काही मुलांना पहिलीच्या अगोदर सुद्धा क्लास लावला जातो बघा मित्रांनो. काय गरज नाहीये क्लास वगैरे लावायची पहिलीच्या अगोदरच्या तरी मुलांना. बघा, आता आजकालचे पालक सगळे सुशिक्षित आहेत, सगळे शिकलेले आहेत. आपण 4थी पर्यंत तरी मुलांचा अभ्यास घेऊ शकतो उत्तम प्रकारे, कारण 4थी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये असं काहीच अवघड नाहीये जेणेकरून मुलांना क्लास लावावा लागतो. जर तुमची मुलं कोणत्या स्पर्धा परीक्षेला बसली असतील तर तुम्ही क्लास लावू शकता मित्रांनो. किंवा जर तुम्ही दोघेही जॉबला असाल आणि तुम्हाला वेळच नसेल मुलांचा अभ्यास घ्यायला तर तुम्ही क्लास लावा. पण पहिलीच्या अगोदरच्या तरी मुलांना क्लास लावायची काही गरज नाही मित्रांनो. तुम्ही 5 ते 6 आणि 6 ते 7 या 2 वर्षामध्ये मुलांचा भरपूर अभ्यास घेऊ शकता. दररोज जर तुम्ही एवढे 25-30 मिनिटं त्यांचा अभ्यास घेतला तर पुष्कळ आहे मित्रांनो. ओरल पण तेवढंच त्यांच्याकडून घ्या आणि लेखन पण तेवढंच करून घ्या, जेणेकरून मुलांच्या हाताला लिहायचं वळण लागेल. फक्त एवढा अभ्यास करून घ्या मित्रांनो. त्यांच्यावर काहीही दबाव टाकू नका, प्रेशर टाकू नका. मुलांच्या कलेने अभ्यास घ्या, हसत खेळत त्यांना शिक्षण द्या. काही त्यांना प्रेशराईज करायची गरज नाहीये मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे इयत्ता पहिलीच्या अगोदर मुलांना
हे सगळं बेसिक आलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे, आलंच पाहिजे, पण तरीही आलं तरी खूप चांगलं आहे, कारण पहिलीपासून मुलांना एकदम सोपा अभ्यास त्यांना जाईल. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग आपण असंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.